महायुतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आता झी24 तासला कळतेय। महायुतीच्या जागा वाटपाचा हा फॉर्म्युला ठरलाय आणि नेमकं हे जागा वाटप कसं होणार आहे हे दिल्लीमध्ये ठरलंय। रात्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि यामध्ये मंत्रिमंडळाचा हा फॉर्म्युला नेमका कसा असेल यावर शिक्कामोर्तब झाले। यामध्ये भाजपला 20 मंत्रिपदं मिळणार आहेत, शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळणार आहेत आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती कळतेय। तेव्हा मंत्रिमंडळाचा हा फॉर्म्युला भाजप 20, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 10 असा ठरलेला आहे। तर मंत्रिमंडळामध्ये कोणाला किती खाती मिळणार आणि कशा पद्धतीने या सगळा फॉर्म्युला असेल यावर बरीच चर्चा होत होती, मात्र यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळते। आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे कशा पद्धतीने नेमका हा मंत्रिपदांचा फॉर्म्युला ठरलेला आहे। यामध्ये भाजपकडे असतील 20 मंत्रिपदं, शिवसेनेकडे असतील 12 मंत्रिपदं आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडे असतील 10 मंत्रिपदं। तेव्हा असा हा सगळा फॉर्म्युला ठरलेला आहे। मंत्रिपदं कोणाला किती मिळतं आहे ते आपल्याला फॉर्म्युलामधून कळते। अर्थात यावर आता महाराष्ट्रामध्ये शिक्कामोर्तब होईल। महाराष्ट्रात जी माहितीची बैठक होईल यामध्ये कोणाची आता मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे।